मंडळी, 14 जानेवारीला मकर संक्रांत सगळीकडे साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेला होऊन उत्तर दिशेकडे जातो. त्यानंतर खरा मास सप्ताह असतो. खरंच या सप्ताहात कुठलीही चांगली कामं करू नये. पण खरं म्हणजे सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो. शास्त्रानुसार उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीला एक प्रकारे देवतांची सकाळ मानली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच मिळते, असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने प्रत्येक राशीवर त्याचा वेगळा परिणाम होतो. म्हणून राशीनुसार दान करावं असं सुद्धा सांगितलं जातं. हो, पण तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी, तुमच्या घरात धनधान्य भरपूर राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर संक्रांतीच्या दिवशी 14 गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. नाहीतर त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो, असं म्हटलं जातं. मग कोणत्या आहेत त्या 14 गोष्टी ज्या संक्रांतीला करू नये असं सांगण्यात येतं? चला जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे, या दिवशी केस धुणे टाळावं. आणि म्हणूनच संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीच्या दिवशी केस धुवावे असं सांगितलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे केस कापू नयेत. संक्रांतीला कधीही केस कापू नयेत. संक्रांतीच्या दिवशी दाढी करू नये. कोणाकडूनही कर्ज तर अजिबात संक्रांतीच्या दिवशी घेऊ नये. अन्नाचा अपमान करू नये. या दिवशी पिकांची कापणी सुद्धा करू नये. गाय किंवा म्हशीचे दूध काढण्यासारखे काम संक्रांतीच्या दिवशी करू नये. तसंच संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही कडू बोलू नये, अर्थात भांडण करू नये. कोणतेही झाड तोडू नये. तसेच या दिवशी मांस आणि मदिरा याचं सेवनही करू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये व भिकाऱ्याला पळवून लावू नये किंवा बेकार त्याचा अपमान करू नये. तसेच ईश्वर निंदा सुद्धा संक्रांतीच्या दिवशी करू नये. प्राणी तसेच पक्ष्यांबरोबर गैरवर्तन करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी सारख्या सात्विक पदार्थांचं सेवन करावं. सगळ्यांना तिळगुळाचे वाटप करावं. सगळ्यांशी गोड बोलावे, कारण त्यामुळे तिळगुळाचा गोडवा आपल्याही आयुष्यात येतो, असं म्हटलं जातं. म्हणूनच मंडळी, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मित्रांनो, मकर संक्रांत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तरी खूप महत्त्वाची असते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रह दोष दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. तसेच आपल्या जीवनात येणारे अडथळे, अडचणी मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या उपायांनी दूर होतात. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं, अर्थात सूर्याला जल अर्पण करणं. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच ही घटना विशेष असते. कारण ज्योतिषशास्त्राच्या मते सूर्य आणि शनी या दोन ग्रहांच्या ऊर्जा अगदी विरुद्ध आहेत. सूर्य नारायण अग्निकुंड आहे तर शनी हा थंड ग्रह आहे. आता ज्या ठिकाणी दोन विरुद्ध ऊर्जा, दोन विरुद्ध प्रकार एकत्र येतात तिथे काही ना काही तरी घडतं, यात काही शंकाच नाही. आणि जे काही घडतं त्याचा लाभ माणसाने करून घ्यायचा असतो. आणि या विशेष घटनेचा लाभ माणसांना मिळावा यासाठी मकर संक्रांतीला उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रात उपाय खास करून केले जातात. आता बोलूया की सूर्यनारायणाला जे जल अर्पण करायचे आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी ते कसं अर्पण करायचं, त्याने नक्की लाभ काय होतो, आपल्या आयुष्यातल्या कोणत्या भागावर याचा जास्त प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मबळाचा कारक ग्रह आहे. ज्या व्यक्तीचा सूर्यकुंडलीमध्ये चांगला असतो त्या व्यक्तीला आपोआपच अगदी सहजपद, प्रतिष्ठा या गोष्टी मिळतात. पण ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रहाचे बळ नसतं, त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय मिळत नाही असा अनुभव येतो. तुमच्या जीवनात जर आता 5 समस्या असतील तर मकर संक्रांतीला सूर्यनारायणाला जल अर्पण करण्याचा उपाय तुम्हाला चांगलाच लागू पडेल. कोणत्या 5 समस्या? त्यातली पहिली समस्या म्हणजे तुम्हाला सतत उदास वाटतंय का उत्साहच वाटत नाही. कोणतंही काम करायलाही तुमची समस्या जर असेल तर तुमच्यासाठी हा उपाय अत्यंत उत्तम उपाय आहे. दुसरी समस्या म्हणजे तुमची तब्येत सतत खराब होत असते का? म्हणजे तब्येतीच्या कुरबुरी चालू असतात का?
आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय. डॉक्टरांकडे जाऊनही काही उपयोग होत नाही किंवा सतत डॉक्टर, दवाखाने करावे लागतात. ही तुमची समस्या असेल, तरी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीला सूर्याला जल अर्पण नक्की करा. तिसरी महत्त्वाची समस्या म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. तरुण वयातील मुला-मुलींना ही समस्या जास्त त्रास देते. तसंच जे नोकरी व्यवसाय करतात त्यांनाही त्याच्यात आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासाची कमतरता असेल तर सूर्य उपासना याशिवाय पर्याय नाही. चौथी समस्या म्हणजे पद आणि प्रतिष्ठेचा अभाव. पैसा तर भरपूर आहे, हो, पण पद नाही, प्रतिष्ठा नाही, सत्ता नाही अशा गोष्टी असतील तर सूर्य उपासना हा उपाय. पाचवी समस्या म्हणजे नोकरी व्यवसायात येणारे सतत अपयश. खूप प्रकारचे व्यवसाय करून बघतात पण यश येत नाहीये. नोकरी मिळत नाहीये. मिळालेल्या नोकरीत समाधान नाहीये. मिळालेल्या नोकरीत प्रतिष्ठा नाहीये. अशी जर समस्या असेल तुमची, तरी सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण करायलाच हवं. आता या 5 समस्यांपैकी कुठलीही एक समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर सूर्य उपासनेची तुम्हाला गरज आहे हे समजून जा. त्यासाठी मकर संक्रांती हा उत्तम दिवस आहे. आता बघूया नक्की तुम्हाला करायचे काय. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं. ते कसं करायचं? तांब्याचा कलश घ्यायचा, त्यात पाणी भरून घ्यायचं. त्यात लाल फूल, अक्षता, कुंकू किंवा लाल चंदन असेल तर लाल चंदन हे सगळं त्या कलशाच्या मध्ये टाकायचं आणि घराच्या बाहेर अंगणात पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं. गॅलरीत उभं राहू शकता आणि ते पाणी, तो कलश हात उंचावून सूर्यनारायणाला अर्पण करायचा. आता राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणं शक्य नसल्याने तुम्ही ताम्हण घेऊन त्यामध्ये पळीने सुद्धा पाणी अर्पण करू शकता. सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे अनेक आहेत आणि वैज्ञानिक कारणही त्यामागे आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन झाला की नमस्कार करायचा. तुम्हाला जर सूर्यनारायणाची 12 नावे येत असतील, 12 मंत्र येत असतील तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी काहीच येत नसेल तर हे सूर्यनारायणा माझा तुला नमस्कार असो, असं म्हणूनही तुम्ही त्याला नमस्कार करू शकता किंवा सूर्यनारायणाचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो सुद्धा तुम्ही जल अर्पण करताना म्हणू शकता. आता मी मघाशी म्हटलं तसं खरं तर कलश घेऊन सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं. पण तुम्ही सोसायटीमध्ये राहताय किंवा खूप अडचणीच्या ठिकाणी राहताय, जिथे तुम्ही अर्पण केलेले पाणी हे दुसऱ्यांना त्रासदायक होईल असं आहे, तर अशा वेळी तुम्ही ताम्हणपळी घेऊन ताम्हणात मध्ये ते पाणी अर्पण करू शकता आणि नंतर ते पाणी तुळशीला घाला. आपल्या साधनेच्या, उपासनेचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. हा उपाय करताना श्रद्धा, भक्ती पूर्ण अंतःकरणाने करायचा आहे. सूर्यनारायणासारखं तेज आपल्यामध्ये यावं आणि आपल्या हातून काही चांगली कामे घडावी. आपल्या जीवनातही त्या तेजाचा अनुभव आपल्याला करता यावा यासाठी सूर्योपासना केली जाते. खास करून तरुण मुलं आहेत, ज्यांना नोकरी व्यवसायाशी संबंधित अडचणी आहेत, त्यांनी तर हा उपाय रोज करायला हवा. तुम्हाला जर याचा खरंच परिणाम बघायचा असेल तर सलग 43 दिवस म्हणजे मकर संक्रांतीपासून सलग पुढे 43 दिवस तुम्ही या प्रकारे सूर्यनारायणाला जल अर्पण केलं तर तुमच्या नोकरी व्यवसायात किंवा तुमच्या आयुष्यात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. महिला वर्ग हा उपाय करत असेल तर त्यांनी अडचणीचे 4 दिवस मात्र सोडून द्यायचे आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी तर तुम्ही जल अर्पण कराच, सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळावाच, पण जर तुमची समस्या खूपच मोठी असेल आणि ती सुटण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असाल तर हा उपाय सलग 43 दिवस करा. म्हणजे मकर संक्रांती पासून सुरू करायचा. पुढे 43 दिवस महिला वर्गाने मधल्या अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढचे दिवस मोजायला सुरुवात करायची. सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करायचे आहे हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे सकाळी साधारण 6:30, पावणे 7 असा जो काही वेळ असेल तो एक फिक्स वेळ. त्या वेळेलाच तुम्हाला जल अर्पण करायचा आहे आणि त्याआधी तुमची अंघोळ झाली पाहिजे. अंघोळ करूनच हे करायचे आहे. म्हणजे तुम्हाला लवकर उठावे लागेल. 43 दिवस लवकर उठून तुम्हाला सूर्यनारायणाची उपासना करावी लागेल. तेव्हाच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक असा बदल घडून येईल असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मित्रांनो,
लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्राप्रमाणे नवग्रह आहेत आणि या 9 ग्रहांना प्रत्येक ग्रहाला आपल्या आयुष्यातल्या एकेका भागाचं काम दिलेलं आहे. म्हणजे जसं आपल्याला संसारामध्ये सुखी राहायचं असेल तर गुरुकृपा लागते. वैवाहिक जीवन चांगलं राहावं यासाठी गुरुकृपेची गरज असते किंवा तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल तर शुक्रकृपेची गरज असते. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी, नोकरी, व्यवसायात प्रगती या सगळ्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं स्वाभिमान जपायचा असेल, आत्मसन्मान वाढवायचा असेल तर सूर्यनारायणाची उपासना करणं आवश्यक आहे. हे डिपार्टमेंट सूर्यनारायणाकडेच आहे. तेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण नक्की करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.